सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मागच्या तासाला मामू हा शिवाजी सावंत यांचा पाठ अभ्यासला. आज त्या पाठावरचा जो स्वाध्याय आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. तो स्वाध्याय आपण आज घेऊ. तुम्हाला सर्व तो स्वाध्याय तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. तर तुम्ही स्क्रीनवर ज्या पुस्तकामध्ये स्वाध्याय दिसत आहे कृती ती बघा. पहिला कोण ते लिहा. चैतन्याचे छोटे कोंब. चैतन्याचे छोटे कोंब कोणाला म्हटलेलं आहे तर शाळेतील लहान मुले. शाळेतील लहान मुले त्याच्यासमोर लिहायचं आहे. चैतन्याचे छोटे कोंबच्या समोर लिहायचं आहे शाळेतील लहान मुले. नंतर दुसरा आहे सफेद दाढीतील केसां एवढ्या आठवणी असणारा. तो कोण तर मामू. सफेद दाढीतील केसां एवढ्या आठवणी असणारा मामू. नंतर शाळेबाहेरचा बहुरूपी कोणाला म्हटलेला आहे मामू. नंतर अनघड कोवळे कंठ. कुणाचे अनघड कोवळे कंठ हे कोणाला म्हटलेलं आहे तर शाळेतील छोटी मुले. त्याच्यासमोर लिहायचं आहे शाळेतील छोटी मुले. नंतर कृती आ मध्ये जे आहे लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह. तर कोणकोणते शब्दसमूहातून लेखकानं विद्यार्थ्यांचं वर्णन केलेलं आहे तिथं 4 ॲरो दाखवलेले आहे बघा. तर आपल्याला 4 शब्द लिहायचा आहे. एक म्हणजे काय चैतन्याचे छोटे कोंब. पहिल्या ॲरोसमोर लिहायचं आहे चैतन्याचे छोटे कोंब. दुसऱ्या ॲरोसमोर लिहायचं आहे अनघड कोवळे कंठ. तिसरं रांगा धरून उभे राहिलेले. आणि चौथ्या याच्यासमोर लिहायचं आहे भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवणारे. काय भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवणारे असे 4 शब्द विद्यार्थ्यांचे वर्णन करणारे आहे ते लिहायचे आहे. नंतर मामूची शालाबाह्य रूपे. मामूची शालाबाह्य रूपे म्हणजे कोणती आहे. शाळेमध्ये शिपाई या पदावर काम करण्याच्या व्यतिरिक्त तो काय काय करतो तर 3 ॲरो दिलेले आहे. मौलवी पहिल्या याच्यासमोर लिहायचं आहे मौलवी. दुसरा व्यापारी आणि उस्ताद असे 3 शब्द लिहायचे आहे. त्यानंतर खालील वाक्यातून तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा. नंबर 3चं बघा. तिथं वाक्य दिलेलं आहे मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. आपण पाठ अभ्यासत असताना बघितलेलं आहे की प्रार्थना जनगण मन सुरू झाल्याबरोबर मामूसुद्धा सावधान होतो आणि जनगण मन म्हणतो. यावरून त्याचा कोणता गुण दिसतो तर देशभक्ती किंवा देशाभिमान. देशभक्ती हा शब्द समोर लिहायचा आहे. नंतर आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यामध्ये पाणी येते. इथं कुठला हे लिहिता येईल आपल्याला आईबद्दलची त्या आठवण सांगत असताना म्हणजे मातृप्रेम. त्याला आईबद्दल असलेलं प्रेम मातृप्रेम हा शब्द तिथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो घाबरू नकोस ताट बस काय झालं नाही तुला. जेव्हा एक मुलगा चक्कर येऊन पडतो त्यावेळेस तो त्याला धीर देतो. इथं त्याचा कोणता गुण दिसतो वात्सल्य. त्या शब्दासमोर लिहायचा आहे वात्सल्य. त्याच्यानंतर माझ्याकडं कुणी बडा पाहून आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. याच्यामधून कोणता गुण दिसतो त्याचा हुशारी किंवा आपण समयसूचकता म्हणू. लेखकाकडे पाहुणा आल्याबरोबर लेखकानं पाहिल्याबरोबर तो मामू चहा घेऊन येतो म्हणजेच ते हुशारी किंवा समयसूचकता हा गुण समोर लिहायचा आहे. नंतर मामू एखाद्या कार्यक्रमात मुलांच्या समोर 10-20 मिनटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. याच्यामधून कोणता गुण दिसतो तर मामूची अभ्यासू वृत्ती. म्हणजेच काय लिहायचं आहे तिथे अभ्यासू वृत्ती हा गुण मामूचा समोर लिहायचा आहे. नंतर खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा. खाली 2 शब्दसमूह दिलेले आहेत त्याचा अर्थ लिहायचा आहे. पहिला आहे थोराड घंटा. घन 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 अशी वाजणारी घंटा कोणती थोराड घंटा. तर थोराड घंटाचा अर्थ काय आहे दणकट किंवा मोठी वजनदार घंटा. त्याचा अर्थ लिहायचा आहे दणकट किंवा बळकट अशी वजनदार घंटा. दुसरा शब्द आहे अभिमानाची झालर. याचा अर्थ काय लिहायचा आहे तर ज्या झालरीमुळे शोभा येते किंवा मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता त्या भावाला ही झालरीची उपमा दिलेली आहे.
त्याचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला. काय? झालरीमुळे जशी शोभा येते तशीच मामूच्या चेहऱ्यावर जो अभिमानाचा भाव आहे त्यामुळे त्याला झालरीची उपमा दिलेली आहे. नंतर व्याकरण बघा. खालील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. खाली 3 शब्द दिलेले आहे. त्या 3 शब्दामधून अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचे आहे, जेवढे होतील तेवढे. जसं पहिला शब्द आहे इशारती बरहुकूम. इशारती बरहुकूम हा एक शब्द आहे. याच्यामधून कोणते कोणते शब्द आपण तयार करू शकतो? तर बघा, इशारती. इशारती म्हणजे काय? सूचना. इशारती हा एक शब्द. दुसरा रती. रती ह्या शब्दाला सुद्धा अर्थ आहे, ज्याला आपण सौंदर्यवती वगैरे म्हणू. नंतर तिसरा शब्द हुकूम. हुकूम हा शब्द तयार होतो. तीर म्हणजे किनारा. नंतर मर मृत्यू किंवा बशा आणि बहु असे एकंदर 7 शब्द याच्यामध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात. तर हे जेवढे आपल्याला तयार करता येईल तेवढे करायचे. जसे इशारती, हुकूम, रती किंवा बशा असे शब्द तुम्ही 4-5 शब्द तयार केले तरी भरपूर आहेत. नंतर दुसरा शब्द आहे आमदार साहेब. आमदार साहेबमध्ये कोणतं? आमदार, साहेब हे 2 शब्द तर त्याच्यात आहेच. नंतर आब म्हणजे प्रतिष्ठा. नंतर दार किंवा दाब, सार, दाम, मदार आणि मर असे शब्द याच्यात तयार झालेले आहे. आता तुम्ही किती करू शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला हे कळलं असेल, शब्द त्यामधलेच घ्यायचे, त्याच शब्दामधले शब्द घ्यायचे आणि अर्थपूर्ण असे शब्द तयार करायचे. नंतर तिसरा शब्द आहे समाधान. समाधानमध्ये कोणते येईल? सण, मान, समान, नस, धान, मास. मास म्हणजे महिना किंवा समास. बघा, अजून असे 6 शब्द तयार झालेले आहे. कोणते? सण, मान, समान, नस, धान, मास आणि समास. तर असे अर्थपूर्ण शब्द एका शब्दातून तयार करायचे. नंतर दिलेला आहे व्याकरणामध्ये. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे तुम्हाला. पहिला शब्द आहे चव्हाटा पांगणे. आपण पाठ शिकवत असताना याचा अर्थ बघितला. चव्हाटा पांगणे म्हणजे काय? चहू बाजूंना किंवा 4ही दिशाने विखुरणे किंवा जाणे. आता या वाक्प्रचाराचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. कसा करता येईल? आता तुम्ही ते शब्द त्या वाक्यामध्ये यायला पाहिजे. जसं आपण म्हणू, गावात दुष्काळ पडला की गावकरी चव्हाटा पांगतात, म्हणजे चहूकडे जातात. किंवा एखाद्या ठिकाणी, एखाद्या गावाला महापूर आला तर तिथले गावकरी चव्हाटा पांगतात. नंतर दुसरा आहे कंठ दाटून येणे. कंठ दाटून येणे म्हणजे गहिवरणे. आता याचा वाक्यात उपयोग कसा होईल? जसं मुलीला सासरी पाठवताना आईचा कंठ दाटून येतो. काय येईल? मुलीला सासरी पाठवताना आईचा कंठ दाटून येतो. कंठ दाटून येणे हे शब्द त्या वाक्यामध्ये असायला पाहिजे. नंतर तिसरं दिलेलं आहे हरवलेला काळ मुठीत पकडणे. हरवलेला काळ मुठीत पकडणे म्हणजे भूतकाळातील आठवणी जागृत होणे. काय? कित्येक वर्षांनी शाळेला भेट देणाऱ्या बापूसाहेबांनी हरवलेला काळ मुठीत पकडला. किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं वाक्य तुम्ही तयार करू शकता. जसं की बऱ्याच वर्षांनी शाळेत गेल्यानंतर माझ्या ज्या शाळेबद्दलचा हरवलेला काळ होता तो मी मुठीत पकडला, असं वाक्यसुद्धा तुम्ही तयार करू शकता. नंतर बघा, शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा. खाली शब्द दिलेले आहे आणि 3 तुम्हाला ते तक्ते दिलेले आहे. एका याच्यामध्ये उपसर्ग गटित, दुसऱ्या याच्यामध्ये प्रत्यय गटित आणि तिसऱ्या याच्यामध्ये अभ्यस्त. वर जे शब्द आहे ते 3 प्रकारचे शब्द आहे. तर ते 3 प्रकारचे शब्द कोणत्या याच्यामध्ये, कोणते शब्द प्रत्यय घटित आहेत, कोणते उपसर्ग घटित आहे आणि कोणते अभ्यस्त आहे, ते तुम्हाला त्या तक्त्यामध्ये लिहायचे आहे. तर जसं आता उपसर्ग घटित शब्दामध्ये कोणते शब्द येईल? अनुमती, म्हणजे याला उपसर्ग लागलेला आहे. अनु हा उपसर्ग लागलेला आहे म्हणून काय? अनुमती. अभिवाचन, भर दिवसा, अगणित हे 4 शब्द कशामध्ये येईल? उपसर्ग घटितमध्ये. बघा पुन्हा, अनुमती, अभिवाचन, भर दिवसा आणि अगणित हे 4 शब्द उपसर्ग घटित या रकान्यात तुम्हाला लिहायचे आहे. कारण इथे उपसर्ग लागलेला आहे. कोणता? अनु, अभि,
भर आणि हा उपसर्ग लागलेला आहे, म्हणून ते उपसर्ग घटित या रकान्यात येईल. दुसरा आहे प्रत्यय घटित, ज्याला प्रत्यय लागलेले कोणते शब्द आहे, जसं घटकाभर, गुणवान, साथीदार हे 3 शब्द येईल प्रत्यय घटितमध्ये. कारण याला प्रत्यय कोणता लागलेला आहे, भर. घटकाभर म्हणजे भर, गुणवान आणि साथीदार, दार हा प्रत्यय लागलेला आहे. हे 3 शब्द याच्यामध्ये. आणि अभ्यस्त, अभ्यस्त शब्दामध्ये जो एक शब्द पुन्हा दुसऱ्यांदा आपण उच्चारतो, जसं जुना पुराणा. जुना हा शब्द आहे, पुराणा हा शब्द त्याला घेतल्यामुळे काय झालेला आहे, तो अभ्यस्त शब्द झाला आहे. जुना पुराणा, ओबड धोबड, नाना तऱ्हा हे 3 शब्द अभ्यस्तमध्ये तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर ची कृती जी आहे ती स्वमत. स्वमतमध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला, तुमचं स्वतःचं मत तुम्हाला लिहायचं आहे. जसं आता तिथे जे वाक्य दिलेलं आहे, शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे, या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता आपण पाठ शिकताना बघितलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मत काय आहे ते लिहायचं आहे. तुम्हाला 10व्या वर्गामध्ये स्वमतचा प्रश्न असेल, त्याच्यामुळे तुम्हाला लिहिणं कठीण जाणार नाही. आता शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे, हे मामूसंबंधीचं उदाहरण जे विधान केलेलं आहे लेखकाने, ते तुम्हाला कसं वाटतं, बरोबर वाटतं का? तर तुम्हाला काय लिहावं लागेल का, शाळेत जो मामू शिपायाचं काम करतो म्हणजे चपराशी आहे, पण शाळेबाहेरही तो अनेक कामं करतो. जसं एखाद्या बाजारात गेला तर एखाद्या फळाच्या दुकानात बसतो, ते दुकानच थोडा वेळ चालवतो. जे कोणी मुस्लिम अधिकाऱ्याची मुलं असेल त्याला उर्दू शिकवतो, कोणाचं काम पटकन करून देतो, कोणाला काही मदत लागली तर तो करतो. म्हणजेच तो बहुरूपी आहे, सर्व प्रकारची कामं तो करतो. आणि म्हणूनच या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही हे आधी तुम्हाला लिहायचं आहे, आणि तुमचं मत त्याच्याबद्दल काय आहे ते तुम्हाला या वाक्यामध्ये नमूद करायचं आहे. दुसरं काय, मामूच्या संवेदनशीलतेची 2 उदाहरणं तुमच्या शब्दात लिहा. आता आपण पाठ शिकलेला आहे, तर मामूच्या संवेदनशीलतेचे 2 उदाहरणं तुम्हाला पाठांतून शोधायचे आहे आणि ते लिहायचे आहे. जसं उदाहरणादाखल आपण एक उदाहरण बघू की जेव्हा मामूची आई अल्लाला प्यारी होते, त्यावेळेस आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यामध्ये पाणी तरळते, म्हणजे संवेदनशीलतेचं ते उदाहरण आहे. किंवा अजून एक उदाहरण आहे, जेव्हा मामूचा छोटा जो मुलगा आहे शाबू, याच्या लग्नाच्या वेळेस सगळे आमदार, खासदार, शिक्षक, प्राध्यापक त्याच्याकडे लग्नासाठी मंडपात येतात, तेव्हा मामूला गहिवरून येतं. हे सुद्धा त्याच्या संवेदनशीलतेचं उदाहरण आहे. हे दोन्ही उदाहरणं व्यवस्थित तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. नंतर मामूच्या व्यक्तिमत्वाचे चित्रण तुमच्या शब्दात करा. कंसामध्ये राहणीमान आणि रूप असे 2 शब्द दिलेले आहे. तर आपण मामूचं व्यक्तिमत्व बघितलेलं आहे. आता त्याचं चित्रण तुम्हाला तुमच्या शब्दात करायचं आहे की मामूचा पोशाख कसा होता, त्याचं राहणीमान कसं होतं, त्याचं रूप कसं होतं, हे तुम्हाला तुमच्या शब्दात नमूद करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अभिव्यक्तीचा. अभिव्यक्तीमध्ये काय, मामू या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. भाषेच्या दृष्टीनं कोणतं वेगळेपण या पाठात आहे हे तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. नंतर दुसरं आहे मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा. आता हा पाठ शिकत असताना मामूच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू आपल्याला दिसले, तर ते पैलू तुम्हाला या पाठामध्ये सांगायचे आहे. जसं मुलांवर त्यांनी केलेले संस्कार, किंवा इतरांना मदत करण्याची वृत्ती, किंवा समयसूचकता, हे सगळे पैलू तुम्हाला या उत्तरामध्ये लिहायचे आहे. नंतर शेवटचं जे आहे, माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे, या विधानातील आशय सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. धर्मापेक्षा आपण म्हणतो माणूस मोठा आहे, पण माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे. लेखक जेव्हा त्या लग्नमंडपातून मामूच्या घरून आले, त्यावेळेस मामू ज्याप्रमाणे तिथे बोलला, किंवा इतरांबद्दल मामूचं जे मत होतं, किंवा मामूबद्दल सर्वांना जे काही वाटत होतं, ते यामध्ये स्पष्ट झालेलं आपल्याला दिसतं. माणुसकी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जर माणसाजवळ माणुसकी असेल तर मग तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा का असेना, पण तो सगळ्यांच्या आवडीचा असतो. सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल आदर असतो. आणि म्हणूनच माणसापेक्षा माणुसकी ही फार मोठी गोष्ट आहे,
हे विधानाचं जे आशय सौंदर्य आहे हे तुम्हाला तुमच्या शब्दात स्पष्ट करायचं आहे. नंतर शेवटचं बघा, प्रकल्प तुम्हाला जो आहे, आता प्रकल्पामध्ये काय आहे, तुमच्या परिसरातील मामूसारख्या बहुगुणी व्यक्तीचा शोध घ्या आणि त्याचे व्यक्तिविशेष जे आहे ते तुमच्या शब्दात वर्णन करा. आता हा प्रकल्प जो आहे हा तुम्ही म्हणजे आता हे बाकीचा स्वाध्याय तर सोडवायचंच आहे, पण जर तुम्हाला असा मामूसारखा एखादा व्यक्ती तुमच्या परिसरात आढळत असेल की तुम्हाला वाटत असेल की नाही हा इतरांपेक्षा वेगळा आहे, खरोखरच याच्यावर लिहिण्यासारखं काही आहे, तर अशा व्यक्तीचा शोध घेऊन त्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहे ते तुम्हाला थोडक्यात वर्णन करायचे आहे. हा तुमचा प्रकल्प आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण स्वाध्याय तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आता आपला हा पाठ झालेला आहे. 2 भागामध्ये आपण तो अभ्यासलेला आहे आणि या पाठावरचा स्वाध्याय तुमचा नोटबुकमध्ये लिहून तयार असायला पाहिजे.